एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी मयूर राणे यांच्या। तर सुषमा अंधारे, शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। सुषमाजी, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे। राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याचा हा मुद्दा आहे। खरं तर असं काही जर घटना घडत असेल तर ही चिंताजनक गोष्ट आहे। पण मला असं वाटतं की गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री या सगळ्या लोकांनी या मुद्द्याचा काय तो तपास केला पाहिजे। कारण अडचण अशी आहे की नवं सरकार बदललं, नवे मुख्यमंत्री आले, आम्हाला काही लगेच मुख्यमंत्री नवीन आले म्हणून लगेच पिकेची झुड उडवायची नाही किंवा हे आम्ही समजू शकतो की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही। परंतु असा काय नेमका प्रकार आहे बरं की जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतात तेव्हा राज्यात इतके सगळे प्रॉब्लेम्स लगेच क्रिएट व्हायला लागतात। तर ह्याची सुद्धा उत्तर मिळायला हवीत। आणि राऊत साहेबांची जर घराची रेकी होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडतात, तर मला वाटतं राऊत साहेबांची सुरक्षा सुद्धा वाढवली गेली पाहिजे आणि ती सुरक्षा सरकारने प्रदान केली पाहिजे। सुषमाजी, खरं तर हा फारच गंभीर मुद्दा आहे। भास्कर जाधवांनी या मुद्द्याची दखल घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। मात्र या क्षणाला तुमची संशयाची सुई नेमकी कोणाकडे वळते? नाही, हे बघा, मी काही बागेश्वर बाबा नाहीये की कोणावर तरी संशयाची सुई वगैरे वळवायला। परंतु शिवसेना युबीटी मध्ये असणारे आम्ही सगळेच लोक, राऊत साहेब असतील, मी असेल, भास्कर जाधव साहेब असतील, आम्ही इतकी रिस्क घेऊन काम करतोय आणि एक कणखर विरोधकाची भूमिका बजावत आहोत आणि एकाच वेळेला इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवर आम्ही लढत आहोत की आम्हालाच कल्पना नाही की शत्रू किती बाजूंनी आणि कुठून कुठून काय पद्धतीने आम्हाला घेरण्याची तयारी करू शकतो। त्यामुळे ती संशयाची सुई कुणाकडे आहे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा मला असं वाटतं की नेमकं काय झालंय, कुणी केलंय, कुणापासून धोका असू शकतो आणि आम्हाला सुरक्षितता मिळणार की नाही। काल परवा नागपूरमध्ये जो माझ्यासोबतही प्रकार घडला, त्या सगळ्यांमध्ये आम्हाला सुरक्षितता मिळणार की नाही याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। सरकारने ती जबाबदारी घेतली पाहिजे। नक्कीच, धन्यवाद सुषमाजी। तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, हा सीसीटीव्ही फुटेज आहे राऊतांच्या घराच्या बाहेरील। या ठिकाणी दोन इसम राऊतांच्या घराची रेकी करताना पाहायला मिळतात आणि हा मुद्दा भास्कर जाधव यांच्याकडून उपस्थित केला गेलेला आहे। सोबतच या मुद्द्याला गांभीर्याने घेण्याचं आवाहन सरकारला त्यांनी केलंय। आणि सुषमा अंधारे यांनी देखील साम टीव्हीशी बोलताना आमच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे आणि आता आम्हाला सुरक्षा मिळणार का असा प्रश्न सरकारला विचारायला हवा असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला।